आज आपण जी घटना किंवा जी स्टोरी बघणार आहोत त्याचे मी 3 भाग बनवलेत. पहिला भाग हा आत्ता येतोय, दुसरा भाग उद्या दुपारी 3:30ला अपलोड होईल आणि तिसरा भाग उद्या संध्याकाळी 8:30ला अपलोड होईल. आता आपण आपल्या स्टोरीकडे जाऊया. तर एक व्यक्ती आहे, वय आहे साधारणपणे 70-80च्या आसपासची, एक ज्येष्ठ नागरिक आहे आणि हातामध्ये काठी आहे, त्यानंतर गुडघ्यापर्यंतचं धोतर आहे आणि कमरेला घड्याळ लावलेलं आहे आणि हातामध्ये काठी घेऊन ते चालतात. आता अशी व्यक्ती जर कोणाला म्हटलं की चला मी तुमचं भविष्य बदलतो किंवा मी तुम्हाला मार्ग दाखवतो, माझ्याबरोबरती चला, तर त्या व्यक्तीच्या बरोबरती त्या व्यक्तीची सावलीसुद्धा जाणार नाही, ती सावलीसुद्धा घाबरेल. पण अशी एक व्यक्ती होऊन गेली की ज्या व्यक्तीच्या पाठीमागे हजारो करोडो लोक गेलेली आहेत, त्या व्यक्तीच्या बरोबर ती गेलेली आहेत आणि त्या व्यक्तीचं नाव आहे मोहनदास करमचंद गांधी. आता गांधीजींबद्दल आता काय होतं की आपल्याकडे अनेक विचारधारा आहेत, त्याच्यामुळे कोणी सकारात्मक बोलेल, कोणी नकारात्मक बोलेल, पण प्रत्येकजण ही गोष्ट मात्र मान्यच करेल की गांधीजी ज्यावेळेस जिवंत होते त्यावेळेस त्यांच्याबरोबर ती लाखो करोडो लोक होती आणि गांधीजी गेल्यानंतर फक्त गांधी या नावानं या देशावरती 70 वर्ष राज्य केलेलं आहे आणि गांधीवाद जो आहे तो संपूर्ण जगभर पसरलेला आहे. आणि आज आपण बघणार आहोत की महात्मा गांधी यांची हत्या कशा पद्धतीनं झाली होती, त्या अगोदरची पार्श्वभूमी काय होती, हत्या का घडलेली होती आणि ह्या अगोदर म्हणजे आता हे सगळं तर आपण बघणारच आहोत, पण त्या अगोदर म्हणजे ज्यावेळेस नथुराम गोडसेंनी महात्मा गांधीजींना गोळी झाडली आणि त्यांचं जो देह होता तो संपवला, पण त्याच्या अगोदर अनेक वेळा महात्मा गांधीजींना संपवण्याचं प्रयत्न झालेले होते. आता सुरुवातीला आपण बघूया की हे प्रयत्न नक्की कधी झाले होते, कोणी केले होते आणि ते कसे अनसक्सेसफुल झालेले होते. तर महात्मा गांधी म्हणजे मोहनदास करमचंद गांधी हे दक्षिण आफ्रिकेला गेले होते आणि त्या ठिकाणी त्यांनी आंदोलनामध्ये भाग घेतला होता आणि ते आंदोलन यशस्वी केलेलं होतं आणि त्या ठिकाणी जे भारतीय होते त्यांना न्याय देण्याचं काम त्यांनी केलेलं होतं. आणि त्यानंतर 1917च्या आसपास आता गांधीजी भारतामध्ये आलेले आहेत आणि भारतामध्ये आल्यानंतर आता जे शेतकऱ्यांचं आंदोलन होतं त्या आंदोलनामध्ये सुद्धा त्यांनी सहभाग घ्यायला सुरुवात केलेली आहे. आता बिहार या ठिकाणचं मोतीहारी हा जो भाग आहे त्या भागामध्ये जे नीळ शेतकरी होते तर त्या शेतकऱ्यांचं आंदोलन चाललेलं होतं आणि त्या आंदोलनाला महात्मा गांधीजींनी सपोर्ट केलेला होता आणि त्यासाठी ते त्या दौऱ्यावरती गेलेले होते मोतीहारीला. आता काय झालं होतं की इंग्रजांना कळलं की गांधीजी इकडे येत आहेत. आता इंग्रजांना गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेमध्ये काय केलं होतं, कशा पद्धतीनं जागृती केली होती आणि लोक जमा केली होती हे सगळं पाहिलं होतं, माहिती होतं त्यांना. आणि त्यामुळे मग इंग्रजांनी विचार केला, इंग्रज प्रचंड द्रष्टे होते की बाबा ही व्यक्ती आपल्याला भविष्यात घातक ठरू शकते किंवा ही व्यक्ती आपल्याला त्रासदायक ठरू शकते आणि त्यामुळे इंग्रजांनी 1917 सालामध्येच महात्मा गांधीजींना मारण्याचा प्रयत्न केलेला होता आणि त्यासाठीचे त्यांनी प्लॅन केले होते. आता गांधीजी मोतीहारी या दौऱ्यावरती होते आणि त्यावेळेस त्या ठिकाणचा एक जिल्हाधिकारी होता, त्याचं नाव आहे लॉर्ड इर्विन. हा जो लॉर्ड इर्विन आहे तर त्याला वरून आदेश आलेले होते आणि त्या आदेशाप्रमाणे यानं महात्मा गांधीजींना आणि त्यांच्याबरोबर बाकीचे सहकारी होते त्या मंडळींना जेवायला बोलवलंय आणि आता जिल्हाधिकाऱ्यांना आपल्याला जेवायला बोलवलंय, त्यामुळे बाकीची मंडळी जी आहेत त्यांनी पण होकार दिलेला आहे आणि गांधीजी तिकडं त्यांच्या मेजवानीसाठी निघालेले आहेत. आता इकडं यानं त्याचा एक नोकर होता, त्या नोकराला त्याचं नाव आहे बटक मिया. या बटक मियाला सांगितलं की आता हे जी मंडळी येणार आहेत तर महात्मा गांधीजींच्या म्हणजे आता ते मोहनदास करमचंद गांधी, कारण त्यावेळेस तोपर्यंत ते महात्मा झालेले नव्हते, पण मोहनदास करमचंद गांधी ज्यावेळेस येतील त्यावेळेस त्यांच्या दुधामध्ये विष टाकायचं आणि त्यांना मारून टाकायचं असं बटक मियाला त्या नोकराला सांगितलेलं आहे या इर्विननं. आता त्यानंतर मग गांधीजी आले, त्यानंतर बसले, त्यांच्या चर्चा वगैरे चालल्या आणि दूध मागवण्यात आलं. दूध मागवल्यानंतर आता हा बटक मिया याला तर मालकानं आदेश दिला होता की बाबा विष टाक म्हणून, त्याप्रमाणे त्यानं त्या दुधामध्ये विष टाकलेलं आहे. दुधात विष टाकलं आणि आता दूध घेऊन तो गांधीजींकडे निघालेला आहे. जात असताना त्याच्या डोक्यात विचारांचं वादळ सुरू झालं आहे की मला विष टाकायला कोणी सांगितलं, इंग्रजांनी सांगितलं, कुणाला मारायचं आहे, गांधींना मारायचं आहे. बरं, गांधीजी भारतीय, मी भारतीय आणि मला सांगतंय कोण, इंग्रज. आणि त्यामुळे मग हा जो नोकर आहे ना तो प्रचंड टेन्शनमध्ये आला आहे आणि त्या टेन्शनमध्येच तो दूध द्यायला गेलेला आहे. आता त्या ठिकाणी त्याचा जो मालक होता इर्विन, त्याचं दुसरीकडे कुठेतरी लक्ष आहे असं बघून त्यानं गांधीजींना खून केली की हे दूध तुम्ही पिऊ नका, असं काहीतरी त्यांनी खून केली आणि गांधीजींना पण ते कळून चुकलं आणि त्यानंतर गांधीजींनी किंवा त्यांच्याबरोबर जे सहकारी होते त्यांनी सुद्धा
दूध घेतलं नाही आणि त्या ठिकाणी गांधीजींना मारण्याचा प्लॅन जो होता तो सक्सेस झाला नाही 1917चा. आता याच्यानंतर ज्यावेळेस ही गोष्ट त्या इर्विनला किंवा इंग्रजांना कळली त्यावेळेस मात्र त्या नोकराचे प्रचंड हाल झाले होते अशी पण माहिती माध्यमांमधून समोर आलेली होती. पण या सगळ्यामध्ये गांधीजींना मारण्याचा हा प्रयत्न होता पण तो प्रयत्न सक्सेस झाला नव्हता. त्यानंतर तारीख आहे 25 जून 1934. पुणे महानगरपालिकेनं महात्मा गांधीजींना मानपत्र द्यायचं ठरवलेलं होतं. कारण गांधीजी भारतात आले होते आणि भारतात आल्यानंतर त्यांनी जे कार्य करायला सुरुवात केली होती तर त्या कार्याची दखल घेऊन आणि त्यांनी जे हरिजन यात्रा वगैरे काढलेली होती तर त्यामुळे त्यांना मानपत्र द्यायचं होतं. आणि गांधीजींची हरिजन यात्रा आता पुण्यामध्ये आलेली होती. आत्ता ते मानपत्र घेण्यासाठी गांधीजी निघालेत. त्यांना टाऊन हॉल जे आहे त्या ठिकाणी पोहोचायचं आहे आणि तिथं पोहोचण्यासाठी त्यांना बराच उशीर झाला होता. आणि मग आता तिथून त्यांच्या 2 कार निघालेल्या आहेत. आता पहिली कार जी आहे त्याच्यामध्ये गांधीजींचे सहकारी बाकीची मंडळी वगैरे बसलेली आहेत आणि पाठीमागची जी कार होती म्हणजे पहिल्या कारमध्ये बाकीची आणि पाठीमागच्या कारमध्ये महात्मा गांधीजी बसलेले आहेत. आणि त्यानंतर त्या 2ही गाड्या चालू झाल्या आणि अचानक पुढे गेल्यानंतर पुढची जी गाडी आहे त्या गाडीच्या बोनेटवरती हातगोळा जो आहे तो पडलेला आहे आणि तो पडला आणि बाजूला जाऊन पडला आणि तिथं तो फुटला. तिथं त्याचा स्फोट झाला. आता याच्यामध्ये कोणाला दुखापत वगैरे काही झालेली नव्हती कारण तो असा मोकळ्या जागेवरती पडलेला होता. याच्यामध्ये मारेकरी म्हणजे त्यांची फसगत झालेली होती. त्यांना वाटलं होतं की गांधीजी पहिल्या गाडीमध्ये आहेत आणि त्या गाडीवरती हातगोळा टाकला बॉम्ब टाकला की त्यानंतर ते गांधीजी म्हणजे आणि आतली मंडळी संपून जातील आणि गांधीजींना संपवता येईल. पण गांधीजींच्या सुदैवानं आणि यांच्या दुर्दैवानं अशी घटना घडली की एकतर ते त्या गाडीमध्ये नव्हते, ते पाठीमागच्या गाडीमध्ये होते आणि दुसरी गोष्ट की तो जो टाकलेला हातगोळा होता तो हातगोळा हा बोनेटवरती पडला होता आणि तो मग बाजूला जाऊन पडलेला होता. अशा पद्धतीनं गांधीजींना मारण्याचा हा सुद्धा प्लॅन या ठिकाणी सक्सेस झाला नाही. त्यानंतर 1944चा जुलै महिना आहे. गांधीजींना मलेरिया झालेला होता आणि ते आजारी पडले होते. त्यावेळेस डॉक्टरांनी त्यांना सांगितलं म्हटलं की आता तुम्ही थोडंसं विश्रांती घेण्यासाठी किंवा हवापालट करण्यासाठी म्हणून पाचगणीला जा. आणि पाचगणीला जाण्याचा आग्रह केल्यामुळे गांधीजी पाचगणीला पोहोचलेत. त्या ठिकाणचा दिलखुश नावाचा बंगला आहे. त्या बंगल्यामध्ये आता त्यांचा मुक्काम आहे. आणि जरी ते तिथं गेले, जरी ते आजारी असले तरी पण त्यांचं दैनंदिन जे काम होतं किंवा रोज लोक त्यांना भेटायला यायचे, त्यानंतर मग त्यांचं जे पूजा करणं किंवा प्रवचन करणं वगैरे या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी चालू होत्या. आता एक दिवस काय झालं, त्यांची प्रार्थना होती. आता या प्रार्थनेला उषा मेहता, प्यारेलाल आणि अरुणा असफ अली यांसारखे मोठमोठी मंडळी त्या ठिकाणी आलेले होते. आणि याच ठिकाणी गांधीजींचे बॉडीगार्ड म्हणून किंवा गांधीजींचे संरक्षक म्हणून भिकुदाजी भिलारे म्हणजेच भिलारे गुरुजी हे आपल्या सातारचे आहेत. तर ते भिलारे गुरुजीसुद्धा गांधीजींची सेवा करण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित होते. आता काय झालं होतं की गांधीजींची प्रार्थनेची वेळ जवळ आली होती आणि प्रार्थना चाललेली होती. त्यावेळी काही मंडळी गांधीजींना विरोध करण्यासाठी विरोध प्रदर्शन करत होते. आणि या प्रदर्शनामध्ये एक तरुण जो आहे त्याच्या हातामध्ये चाकू होता आणि तो चाकू घेऊन गांधीजींवरती तो धावून गेलाय आणि त्यांना मारण्याचा प्रयत्न तो करतो आहे. पण त्यावेळेसच भिलारे गुरुजींनी बघितलं आणि गांधीजींपर्यंत जाण्याच्या अगोदरच भिलारे गुरुजींनी त्या तरुणाला अडवला, त्याला पकडला, त्याचा चाकू बाजूला काढला आणि त्याला कवळीत धरल्यामुळे त्याला काही करता आलं नाही आणि त्यानंतर मग बाकीच्यांनी पकडलं त्याला. आता या सगळ्यामध्ये नंतर भिलारे गुरुजींनी सांगितलं की त्या तरुणाचं नाव होतं नथुराम विनायक गोडसे. आता या ठिकाणी ज्यावेळेस आता हे सगळं प्रकरण गांधीजींच्या समोर घडलं, गांधीजींना सांगण्यात आलं की असं असं आहे, तो मला मारण्यासाठी येत होता. तर गांधीजींनी हा जो विषय होता तो त्याच ठिकाणी संपवलेला आहे आणि ते त्याला सोडून द्यायला सांगितलं. आणि या ठिकाणी सुद्धा म्हणजे गांधीजींना मारण्याचा जो प्लॅन होता तो सक्सेस झाला नाही. आता माध्यमांमधून पण आता ह्या जो प्रसंग आहे तो माध्यमांमधून समोर आलेला होता. पण ज्या वेळेस कपूर कमिशन स्थापन झालं म्हणजे गांधीजी गेल्यानंतर मग ते तपासण्या झाल्या, सगळं झालं, शिक्षा झाल्या, पण त्यानंतर कपूर कमिशन या सगळ्यांची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेलं होतं. तर त्या कपूर कमिशननं म्हटलेलं आहे की हा जो प्रसंग आहे त्या प्रसंगाला म्हणजे ते ऐकोऐकी तोंडोतोंडी आहे पण त्याला असे ठोस पुरावे नाही आहेत. पण भिलारे गुरुजींनी वगैरे पण हे प्रसंग सांगितलेले होते आणि अनेक माध्यमातून हे पुढे आले होते म्हणून मी पण तो तुमच्यासमोर मांडलेला आहे. आता पाचगणी या ठिकाणचा हत्येचा प्रयत्न फसला आणि हे जे भिलारे गुरुजी होते आता त्यांचं आत्ता काही वर्षापूर्वी निधन झालं आहे. वयाच्या 98व्या वर्षी ते हे जग सोडून गेलेत साताऱ्यामध्ये.
तर या पाचगणीतल्या घटनेनंतर साधारण 2 महिन्यानंतर सप्टेंबर 1944मध्ये वर्धा या ठिकाणचं सेवाग्राम आहे आणि या ठिकाणी महात्मा गांधीजींचा मुक्काम होता. आता तो जो काळ होता 44चा, त्या काळामध्ये मग ते जिना पाकिस्तानच्या आपलं जिना महात्माजींच्या किंवा बाकीच्यांच्या मागे लागले होते, आम्हाला वेगळा पाकिस्तान पाहिजे असं तसं, जरा हे सगळं विषय चाललेला होता आणि त्यामुळे मग ते थोडंसं दंगलीचं वातावरण होतं, वाद होते, धार्मिक वाद होते, सगळं विषय तो त्यावेळेस चाललेला होता. आणि त्यावेळेस आता जिना होते मुंबईमध्ये आणि गांधीजी होते सेवाग्राममध्ये वर्ध्याला. तर गांधीजींना त्यांना भेटायला जायचं होतं आणि त्यांचं काय मीटिंग वगैरे होती जिनांबरोबर ती. तर ते वर्धाचं जे स्टेशन आहे तर त्या स्टेशनपर्यंत गांधीजी पोहोचलेले आहेत. आता गांधीजी जिनांबरोबर ती चर्चा करतात, गांधीजी त्यांना किंवा पाकिस्तानला झुकतं माप देत आहेत, अशा पद्धतीची भावना काही मंडळींची झालेली होती. आणि ज्यावेळेस हे रेल्वे स्टेशनवरती पोहोचले त्यावेळेस एक तरुण त्या ठिकाणी जांबिया घेऊन आलेला होता आणि तो गांधीजींना मारण्याचा प्रयत्न करणार होता. पण त्या अगोदरच त्याला पोलिसांनी पकडलं आणि नंतर बाजूला नेऊन त्याची काही चौकशी करायची ती केली आणि नंतर त्याला सोडून दिलेलं आहे. पण या ठिकाणी सुद्धा गांधीजींना म्हणजे वर्ध्याला सेवाग्राममध्ये पण मारण्याचा म्हणजे त्या बाजूला मारण्याचा प्रयत्न झाला होता, पण तो पण सक्सेस झाला नाही. आता या घटनेनंतर साधारण 2 वर्षानंतर तारीख आहे 29 जून 1946, गांधीजी हे मुंबईमध्ये होते आणि त्यांना पुण्याला यायचं होतं आणि पुण्यात रेल्वेमध्ये बसलेले होते आणि रेल्वे कसारा घाटामध्ये आली. आता कसारा घाटामध्ये रेल्वेच्या रुळावरती म्हणजे त्या लाईनवरती असे लाकडी मोठमोठे ओंडके टाकलेले होते आणि दगडी टाकलेली होती. आता दुरूनच हा जो ड्रायव्हर होता त्या ड्रायव्हरनं बघितलं आणि त्यानं ब्रेक दाबला तरी गाडी सरकत परत तिथपर्यंत पोहोचली. थोडासा गाडीला धक्का बसला पण मोठा अपघात जो होता तो अपघात टळलेला होता. आता तो जो मार्ग होता त्या मार्गानं दुसरी कोणतीही गाडी येणार नव्हती आणि कोणती गाडी जाणार नव्हती. फक्त गांधीजी ज्या गाडीमध्ये बसले होते तीच गाडी त्या ठिकाणावरून जाणार होती आणि गांधीजींनाच मारण्याचा मग हा प्लॅन होता. हे पुढं नंतर सिद्ध झालं. आणि ज्यावेळेस मग गांधीजी पुण्यात आले, पुण्यात आल्यानंतर मग ज्यावेळेस त्यांना पत्रकारांनी विचारले किंवा त्यांनी ज्यावेळेस प्रवचन केलं किंवा सांगितलं त्यावेळेस त्यांचं म्हणणं असं होतं की तुम्हाला जर मारायचं असेल तर तुम्ही मला मारा, पण माझ्या बरोबरीच्या लोकांना, कारण मला मारण्यासाठी तुम्ही अख्खी जी रेल्वे आहे ती रेल्वेच खाली पाडली असती किंवा रेल्वेचाच अपघात केला असता. तर अशा पद्धतीनं 1917 पासून गांधीजींना मारण्याचे प्लॅन सुरू झालेले होते आणि ते प्लॅन 30 जानेवारी 48 पर्यंत चाललेले होते. आता जे काही प्लॅन होते त्याचे काही नोंद आहे, काहींची नोंद नाही, काही प्लॅन तोंडोतोंडी आहेत, काही माध्यमांमधून आलेले आहेत, अशा पद्धतीनं आलेत. त्यानंतर मग अनेक असे लेखक आहेत की त्यांनी या पद्धतीनं सांगितलं आहे, कुणी अशा पद्धतीनं सांगितलं आहे, हे सगळं झालेलं आहे. त्यामुळे मी फक्त आता जे काही समोर आले होते काही महत्त्वाचे प्रसंग ते फक्त सांगितलेले आहेत. आता शेवटचे 2 प्लॅन होते, त्याच्यामधला एक प्लॅन होता तो सक्सेस होत नाही, पण त्या अनसक्सेसफुल प्लॅनमुळे दुसरा प्लॅन सक्सेस होतो आणि त्याच्यामुळे मग गांधीजींना 30 जानेवारीला संपवलं जातं. तर ते प्लॅन काय होते आता ते बघण्याच्या अगोदर ह्यामध्ये हे सगळे प्रकरण जे आहे त्या प्रकरणामधले आरोपी कोण कोण होते हे पण आपण आत्ता ह्याच्यामध्ये बघूया या भागामध्ये. तर नथुराम विनायक गोडसे म्हणजे पहिले आरोपी, ते पुण्यामधलं बारामती जे आहे त्या ठिकाणी राहणारे आहेत आणि त्यांच्या वडिलांचं नाव आहे विनायकराव, ते पोस्टामध्ये कामाला आहेत. आईचं नाव आहे लक्ष्मी. नथुरामचं मूळ नाव आहे रामचंद्र. शिक्षण बारामतीमध्ये प्राथमिक शिक्षण झालं आणि त्याच्यानंतर पुण्यामध्ये आले आणि पुण्यामध्ये मग RSS किंवा पुण्यामधलं हिंदू महासभा वगैरे यांच्या संपर्कामध्ये येऊन मग त्यांचे कार्यकर्ते बनलेले आहेत. आता नथुराम गोडसे हा एक मोठा विषय आहे ज्याच्यावरती आपण स्वतंत्र पण बोलू शकतो, फक्त थोडक्यामध्ये मी माहिती देण्याचा प्रयत्न करतोय. त्यानंतर नारायण आपटे ही एकमेव अशी व्यक्ती आहे जी नथुराम गोडसे बरोबर ती फाशीला गेलेली आहे, म्हणजे दोघांना फाशी झाली त्याच्यामध्ये नथुराम गोडसे आणि नारायण आपटे. तर नारायण आपटे हे मुंबई युनिव्हर्सिटी म्हणजे बॉम्बे युनिव्हर्सिटी जी आहे त्या ठिकाणी सायन्समध्ये ग्रॅज्युएशन केलेलं आहे आणि अहमदनगर या ठिकाणी ते शिक्षक होते आणि हिंदू महासभा जी आहे त्याचे ते कार्यकर्ते होते आणि पाचगणी या ठिकाणी जे आंदोलन झालं होतं त्या आंदोलनाचं नेतृत्व यांनी केलेलं होतं. त्यानंतर गोपाळ गोडसे हे नथुराम गोडसे यांचे भाऊ आहेत आणि हिंदू महासभेचं ते काम करतायत. त्यानंतर मदनलाल काश्मीरीलाल पाहवा, तर हा एक निर्वासित आहे आणि ते फाळणीचं वातावरण चाललेलं होतं, त्याच्यानंतर दंगलीच्या चटकी वगैरे त्या मंडळीला बसलेली आहेत, अशा पद्धतीचा हा मदनलाल आणि नावाप्रमाणेच तो मदन होता.
म्हणजे आता कसं बाबा एखादा तरुण असतो, तो तरुण असा फॅशनेबल राहतो, त्याचं ते केस, त्याचे कपडे, त्याचं बूट सूट अशा पद्धतीनं त्या पद्धतीचा होता हा मदनलाल. त्या काळातली जी फॅशन होती ती फॅशन तो करायचा आणि एकदम असा हिरो टाईप अशा पद्धतीनं हा तरुण पोरगा होता, त्याचं नाव मदनलाल. त्यानंतर विष्णू रामचंद्र करकरे. विष्णू हा नथुराम गोडसे यांचा मित्र होता आणि म्हणजे असं म्हटलं जातं, म्हणजे माझ्या वाचनामध्ये आलं आहे की विष्णू आणि नथुराम हे दोघं, आता समजा नथुराम पुण्यामध्ये आहे आणि विष्णू नागपूरला आहे किंवा मुंबईला आहे आणि ह्या दोघांनी जर कोणत्या विषयावरती लिखाण केलं तर त्या दोघांच्या लिखाणाचा विषय एकच असून त्याचं लिखाणाची पद्धत पण सारखी आणि त्यानंतर त्या लिखाणाचा आशय हा पण सारखाच असायचा. अशा पद्धतीनं म्हणजे त्यांची जी विचारधारा होती त्या विचारधारेला दोघंही एकदम असे पूरक पद्धतीनं चाललेले होते आणि दोघांचं लिखाण पण म्हणजे सेम होतं, एकमेकांना पूरक होतं. आणि हिंदू राष्ट्र ही जी पत्रिका होती त्या पत्रिकेचे दोघं पण संपादक होते आणि त्याच्यासाठी दोघं पण लिहायचे. दोघांचे विचार सेम होते, लिखाण सेम होतं आणि दोघांचं ध्येयसुद्धा एकच होतं. त्यानंतर दिगंबर रामचंद्र बडगे हा सरकारी साक्षीदार झालेला आहे आणि त्यानं हत्यारं वगैरे किंवा बाकीच्या गोष्टींची मदत केलेली आहे आणि याचा एक नोकर आहे, त्याचं नाव आहे शंकर किस्तय्या. तर यानंसुद्धा या सगळ्यामध्ये सहभाग घेतलेला होता. त्यानंतर पुढचं नाव आहे डॉक्टर दत्तात्रय सदाशिव परचुरे. आता हे ग्वालियरचे डॉक्टर आहेत आणि हिंदू महासभेचं ते कार्य पाहत होते. आता या ठिकाणी म्हणजे त्या ग्वालियरच्या परिसरामध्ये यांनी शेकडो शाखा हिंदू महासभेच्या स्थापन केलेल्या होत्या आणि काही मंडळी त्यांना भविष्य काळामध्ये ग्वालियरचे मुख्यमंत्री म्हणून पाहत होते. अशा पद्धतीनं सगळ्या बाजूनं ओळख असणारे आणि त्या परिसरातले मोठं संघटन त्यांनी तिथं उभं केलेलं होतं, दत्तात्रय सदाशिव परचुरे. आणि त्यानंतरचं एक महत्त्वाचं नाव आहे ते आहे तात्याराव सावरकर. आता या हत्याकांडामध्ये तात्यारावांचं नाव कसं आलं तर बडगे जो आहे तो माफीचा साक्षीदार झाला आणि त्यानं यांचं नाव घेतलं, म्हणजे सावरकरांचं नाव घेतलं. आणि नंतर ज्या वेळेस मग पोलिसांनी जंगजंग पछाडलं, पोलिसांनी अनेक पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न केला, पण एवढं सगळं करू नये आणि सरकार पण सावरकरांच्या विचारांच्या वेगळ्या विचारांचं सरकार होतं. असं असतानासुद्धा सावरकरांच्याबद्दल कोणताही पुरावा या हत्याकांडामध्ये सापडला नाही आणि त्यामुळे मग त्यांना पुराव्याअभावी निर्दोष मुक्त करण्यात आलं होतं. आता ही सगळी मंडळी म्हणजे यांच्यावरती आरोप ठेवण्यात आलेले होते. त्याचबरोबर सुरजित सिंग नावाचा एक टॅक्सी चालक होता. आता ते तिकडं जाताना येताना वगैरे त्यांनी ते टॅक्सी यांनी त्याची वापरलेली होती सभास्थानी घेऊन जाण्यासाठी. तर मग हा सरकारी साक्षीदार झाला आणि याच्यामध्ये अजून 3 आरोपी होते. एक होते गंगाधर दंडवते, गंगाधर जाधव आणि सूर्यदेव शर्मा. आता ही जी 3 मंडळी आहेत तर ती आरोपी होती, पण ती 3 मंडळी कधीही सापडली नाहीत. ती कोण म्हणजे कुठं गेली, काय गेली, त्यांचं काय झालं याच्याबद्दलची काहीही माहिती नाही आहे. तर आता म्हणजे जे काय आरोपी होते त्यांच्याबद्दलची माहिती किंवा नावं सांगण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आता आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत की इटलीमधलं एक एवढंसं चिटुकलं पिस्तूल आहे आणि ते पिस्तूल, इटलीतलं पिस्तूल हे नथुराम गोडसेपर्यंत पोहोचतं आणि त्याच पिस्तुलानं नथुराम गोडसे महात्मा गांधीजींना संपवतो. मग हे नक्की कसं घडलं? त्याचबरोबर गांधीजींना ज्या दिवशी संपवलं त्याच्या अगोदर 10 दिवसापूर्वीच बॉम्बस्फोट झालेला होता, गांधीजींना मारण्याचा प्रयत्न झालेला होता आणि ही गोष्ट सगळ्यांना माहीत होती. त्याचबरोबर गांधीजींना आत्ता संपवण्याचे प्लॅन चालू आहेत, हा प्लॅन पोलिसांकडे होता, गृहमंत्र्यांकडे होता, मंत्रालयाकडे होता, सगळ्यांकडे म्हणजे ते जे याच्याशी संबंधित आहेत त्यांना हे माहीत होतं. असं असतानासुद्धा गांधीजींना संपवलं जाणार आहे हे माहीत असतानासुद्धा इतकी कडक अशा पद्धतीची व्यवस्था म्हणजे सुरक्षा त्या ठिकाणी होती की नथुराम गोडसे अगदी सहजपणे गांधीजींच्या समोर जातो आणि त्यांना गोळी झाडतो आणि त्यांना संपवतो. तर हे सगळं जे आहे ते आता पुढच्या येणाऱ्या 2 भागामध्ये आपण बघणार आहोत. तर आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया उद्या 3:30 वाजता आणि त्यानंतर उद्या रात्री 8:30 वाजता. तो हा पहिला भाग, उद्याचा दुसरा दुपारी आणि संध्याकाळी 3रा भाग. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.